नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चिगळीची भाजी। चिवईची भाजी, घोळ भाजी किंवा चिवळीची भाजी पण तुम्ही म्हणू शकता। ही जी भाजी आहे ती खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असते, त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप छान लागते। तर सगळ्यात अगोदर ही भाजी आपण जेव्हा बाजारातून विकत आणतो त्यावेळेस त्याला जी मुळे असतात त्या काढणं गरजेचं असतं। त्याचबरोबर भाजीची जाड देठ काढून घ्यायची आणि भाजी स्वच्छ 5 ते 6 वेळ धुवून घ्यायची। या भाजीसाठी कांदा जास्त प्रमाणात लागतो। उन्हाळ्यामध्ये ही भाजी शरीराला थंडावा देण्याचं काम करते। भाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या वाटून घ्यायच्या आहे। अर्धा चम्मच जिरं घ्यायचं, अर्धा चम्मच मोहरी घ्यायची, थोडी हळद घ्यायची आहे, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घ्यायचं, चिमूटभर हिंग लागणार आहे, 2 बारीक चिरलेले कांदे घ्यायचे, 4 चम्मच बेसन मी इथे घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तेल पण लागणार आहे आपल्याला भाजीसाठी। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यावर यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडून द्यायची। नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे। गॅस मध्यम करायचा आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचा। तेलामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहे। आपण चिवळीच्या भाजीचा झुणका बनवणार आहोत, त्यामुळे कांदे खूप जास्त घालायचे आहे। यामुळे भाजीची चव खूप जास्त छान लागते। कांदे 3 ते 4 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे। वाटून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण तेलामध्ये व्यवस्थित काही सेकंद परतून घ्यायचा, यामुळे लसणाचा कच्चा वास निघून जातो। अर्धा चम्मच हळद घालायची आहे। इथे मी 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेलं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपल्याला तेलामध्ये चिवळीची भाजी घालून घ्यायची आहे। चिवळीची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आणि 7 ते 8 वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। ती भाजी आता या तेलामध्ये घालून घ्यायची। उन्हाळ्यामध्ये चिवळीची भाजी शरीराला थंडावा देण्याचं काम करते। आपल्या भारतामध्ये ऋतूनुसार ज्या भाज्या येतात त्या जर आपण खाल्ल्या तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। तेलामध्ये मी भाजी छान परतून घेतली। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। भाजी 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायची आहे। या भाजीसाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली, त्यामुळे त्या भाजीला पाणी सुटतं। बघू शकता तुम्ही, मी 7 ते 8 मिनिट भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि भाजी छान शिजलेली आहे। ही भाजी तुम्ही अशीच सुक्की पण खाऊ शकता। आपण चिवळीच्या भाजीचा झुणका बनवणार आहोत। आता चिवळीच्या भाजीमध्ये 4 चम्मच बेसन टाकायचं आहे। बेसन भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे केलेली चिवळीची भाजी चवीला खूप छान लागते। भाजी मी इथे पावभर घेतलेली आहे, त्यासाठी 4 चम्मच बेसनाचं पीठ घातलेलं आहे। जेवढं तुम्हाला बेसन हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता। तरी पण मला असं वाटते जर पावभर भाजी असेल तर त्यासाठी 4 चम्मच बेसन पुरे, कारण जी भाजीची चव आहे मुळात ती लागायला हवी। 3 ते 4 मिनिट भाजी बेसनामध्ये वाफवून घ्यायची। 3 ते 4 मिनिट मी भाजी वाफवून घेतलेली। मस्त असा झुणका तयार झालेला आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि चपातीसोबत पण खूप छान लागते। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।